आपण बघूया. Today to see the meaning of hours of overtime in case of labor. Then how to calculate the cost of overtime, disadvantages of overtime, the overtime, and then leave salary and time and motion study. So these things we are going to see today. What is overtime? It is the extra time worked by a worker over and above the normal working hours. Worker is paid higher rate of wages for this overtime. It can be paid for extra shift work, hazardous work, and working beyond normal working hours. थोडक्यात काय तर जो काय ठरलेला वेळ आहे एखाद्या कामगाराचा किंवा नॉर्मल वर्किंग आवर जे ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा अधिक काळ तो जे काम करतो त्याला हायर रेट ऑफ वेजेस दिले जातात आणि हे काम त्याला हे पैसे त्याला जे दिले जातात ते तो एकतर एक्स्ट्रा शिफ्ट करत असेल त्याच्यासाठी दिले जातात. स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? हॅलो, नाही मॅडम, स्क्रीन नाही दिसत आहे. आता बघ दिसतोय म्हणजे का? पीपीटीचं दिसत नाही. आता बघ दिसतोय का? एक मिनिट बघते, परत शेअर स्क्रीन केलं का बघूया. वेट. हा, आता दिसतोय ना? हो. ओके. आता ओव्हर टाइमची अप्रुव्हल शीट बघा इथे आपल्याला दिसते. थोडस ट्राय करते झूम करण्याचा. वरती एम्प्लॉई नेम दिसतंय, देन जॉब टायटल, डिपार्टमेंट आहे, एम्प्लॉईचा आयडी, एम्प्लॉईचं रेकॉर्ड जे काय असेल ते इथे फाईलचं त्याचं नाव नंबर वगैरे असेल. आता हा ओव्हर टाइम त्याचा मंडे टू संडे या आठवड्यासाठी आहे. मंडेला स्टार्ट होऊन संडे हा असा मंडेला स्टार्ट होणारा त्यांचा वीक आहे थोडक्यात. आणि त्या आठवड्यामध्ये त्यांनी किती वेळ ओव्हर टाइम केलेला आहे ते इथे रेकॉर्ड असणार आहे. सो टाइम इन, टाइम मिल आउट, टाइम मिल इन अँड टाइम आउट अगेन. त्याच्यानंतर टाइम रिपोर्टिंग कोड और ऑब्सेन्स टाईप, क्वांटिटी त्याने किती प्रोड्यूस केली त्या काळामध्ये, हे सगळे डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत. सो नॉर्मल टाइम त्याचा किती, ओव्हर टाइम किती, हे सगळं यामध्ये रेकॉर्डेड आहे. खाली बघा सिग्नेचर दिसते, एम्प्लॉई सिग्नेचर खाली दिसते, सुपरवायझर सिग्नेचर आहे, टाइम कीपर्स इनिशियल्स आहेत. सो ह्या ज्या ऑथराइज्ड सिग्नेटरीज आहेत त्यांच्याकडून हा ओव्हर टाइम अप्रूव्ह करून घेतला जातो. आता ही फक्त एक तुम्हाला कल्पना यावी म्हणून दिलेली ओव्हर टाइम अप्रुव्हल शीट आहे. प्रत्यक्षात प्रत्येक बिझनेसची वेगळी वेगळी शीट जी आहे ती असू शकते आणि इथं त्यांनी जेवढा वेळ काम केलेलं आहे अकॉर्डिंगली ही विल गेट पेड ॲट हायर रेट फॉर हिज ओव्हर टाइम. कॉजेस ऑफ ओव्हर टाइम.
ओव्हर टाइम करण्यामागचं पहिलं कारण काय की तुमचं प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन वेळेवरती पूर्ण व्हायला पाहिजे. तुमची जी काय सेल्सची तारीख ठरलेली आहे त्याच्या आधी तुमचं प्रोडक्शन ते कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि त्या शेड्यूल प्रोडक्शन प्रमाणे टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ओव्हर टाइम केला जाऊ शकतो. टू कम्प्लीट रश ऑर्डर्स म्हणजे काय तर ज्या अचानक आलेल्या ऑर्डर्स आहेत किंवा अर्जंट म्हणून आलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा ओव्हर टाइम केला जाऊ शकतो. सीझनल प्रोडक्शन अँड हेवी डिमांड इन सीझन. ज्या वेळेला सीझनल प्रोडक्शन असतं उदाहरणामध्ये आपल्याकडे गणेश चतुर्थी असली की मार्केटमध्ये आपल्याला सजावटीचं सामान दिसतं सगळं. मग हे डेकोरेशनचं जे काही साहित्य आहे ते डेकोरेशनचं साहित्य कुठेतरी प्रोड्यूस होत असणार. सो त्याला सीझनल डिमांड आहे. त्या सीझन मध्ये ते साहित्याचं प्रोडक्शन जास्त होतं आणि मग त्या सीझन मध्ये त्याला डिमांड जास्त असते. मग अशा वेळेला त्या फॅक्टरीतले लोक ओव्हर टाइम जास्त करत असणार आहे. सो ही 3 महत्वाची कारण आहेत. पुढचं कारण जे आहे ते म्हणजे फॉर हायर वेजेस. देन मशीन ब्रेकडाऊन. हायर वेजेस म्हणजे काय एखाद्याला हवेत ज्यादा पैसे कमवायचे आणि त्याची तयारी आहे की मी जास्त काम करतो पण अर्थात काय त्याला अट काय आहे की ओव्हर टाइम अप्रूव्ह केलेला असला पाहिजे. मशीन ब्रेकडाऊन झालं मध्येच तर अचानक काय होतं तुमचं प्रोडक्शनचं शेड्यूल जे आहे ते प्रोडक्शनचं शेड्यूल जे आहे ते काय होतं तुमचं बंद होतं आणि ते शेड्यूल जसं तुम्हाला नियोजित होतं त्याप्रमाणे चालत नाही अँड दॅट टाइम यू हॅव टू डू द ओव्हर टाइम. देन लेबर शॉर्टेज. ज्या वेळेला ऑर्डर्स खूप जास्त असतात आणि तुमच्याकडे कामगार कमी असतात त्यावेळेला आहे त्या कामगारांना ओव्हर टाइम करावा लागतो. व्हॉट्स इन डिमांड नाऊ? युअर प्रिव्हेन्शन किट ऑल इन वन किट. हे इथं आता सध्या मागणी कशाला आहे तुमचं जे सॅनिटायझेशनचं किट आहे त्याला सध्या जास्त मागणी आहे. सो त्याच्यासाठी म्हणजे त्या ज्या पद्धतीचे बिझनेस आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग करणारे जे काही बिझनेस आहेत त्या बिझनेसेसना सध्या ओव्हर टाइम करावा लागतो. तुम्ही पॅन्डेमिक मध्ये बघितलं सुरुवातीला सॅनिटायझरचं शॉर्टेज होतं आणि नंतर मग ॲम्पल स्वरूपामध्ये सॅनिटायझर्स वगैरे आपल्याला उपलब्ध व्हायला लागले किंवा मास्क वगैरे सुद्धा सुरुवातीला तेवढे जास्त आपल्याला मिळत नव्हते. नंतर मग मास्कचं प्रमाण आता सगळीकडे मिळू शकतं. ओव्हर टाइमची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची? पहिली मेथड काय आहे डायरेक्ट कॉस्ट मेथड आहे. अंडर दिस मेथड ओव्हर टाइम कॉस्ट इज डायरेक्टली चार्ज टू द जॉब कन्सर्न. जो जॉब आहे ठरलेला त्या जॉबला ती ओव्हर टाइमची कॉस्ट डायरेक्टली ऍड करायची. सेकंड मेथड आहे ओव्हरहेड मेथड. अंडर दिस मेथड ओव्हर टाइम कॉस्ट इज ट्रीटेड ॲज ओव्हरहेड्स म्हणजेच काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे वरचे जे आहे ते डायरेक्ट लेबर म्हणून होणार. डायरेक्ट कॉस्ट मेथड म्हणजे डायरेक्ट लेबर म्हणून ते चार्ज केले जाणार आणि सेकंड मेथड जी आहे ओव्हरहेड मेथड त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे ते इनडायरेक्ट लेबर म्हणून जाणार. दिस कॉस्ट कॅन बी चार्ज टू अ डिपार्टमेंट कॉझिंग डिले. आता ज्या मगाशी आपण उदाहरण बघितलं की मशीन ब्रेकडाऊन झालं. मशीन ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर त्या डिपार्टमेंटमध्ये उशीर झाला म्हणून त्याच डिपार्टमेंटला केवळ ते ओव्हर टाइमचा चार्ज जो आहे तो तिथे ऍब्सॉर्ब करायचा किंवा चार्ज करायचा. और दी डिपार्टमेंट वेअर वर्क इज डन किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये काम चालू आहे त्या डिपार्टमेंटला ते ओव्हर टाइम दाखवायचा. सी स्टँडिंग ऑर्डर नंबर ॲज वर्क्स ओव्हरहेड्स. वर्क्स ओव्हरहेड्स म्हणून तुम्हाला ते दाखवता येईल आणि जी काय ऑर्डर तुमची चालू आहे त्या ऑर्डर नंबरच्या नावाने वर्क्स ओव्हरहेड्स मध्ये तुम्हाला ते चार्ज करतात. देन कॉस्टिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये ओव्हर टाइम काय केलं जातं बघा. ओव्हर टाइम रिक्वायर्ड ड्यू टू ॲबनॉर्मल कॉजेस इज चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲबनॉर्मल कारणांमुळे जर ओव्हर टाइम करावा लागला तर तो कॉस्टिंग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला जातो. सो या 3 पद्धतीनं ओव्हर टाइमची कॉस्ट जी आहे ती आकारली जाते. डिसएडव्हान्टेजेस ऑफ ओव्हर टाइम. फर्स्ट ऑफ ऑल इट कॉजेस एक्स्ट्रा लेबर कॉस्ट. तुमची लेबर कॉस्ट नॉर्मल लेबर कॉस्ट जी काही तुमची आहे त्याच्यापेक्षा निश्चितपणे इथे वाढणार आहे. तर ते पैसे देण्याची तुमच्या बिझनेसची तयारी असली पाहिजे.
देन ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी ऑफ अ वर्कर कॅन बी लोअर ड्यू टू एक्झर्शन. तुम्ही जर सातत्यानं 15-15 दिवस महिनाभर ओव्हरटाईम करत राहिला तर तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे एकूण ती कमी होते. दुसरं असं होतं की ओव्हरटाईम मध्ये काही लोक जास्त काम करतात पण त्यांचा जो नॉर्मल वर्किंग आवर्स आहे त्याच्यामध्ये ते लोक स्लो काम करू शकतात. त्यामधली त्यांची इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही सुद्धा कमी होते. देन हेल्थ कन्सर्न्स फॉर वर्कर. कंटिन्युअसली तुम्ही इतकं काम केल्याच्या नंतर आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात. इथे आपण चित्रामध्ये बघतोय की पाठदुखी सुरू होते किंवा डोळ्यात होतो, चष्मा लागू शकतो, राईट. देन वर्कर्स मे फील नॉट गेटिंग इक्वल अपॉर्च्युनिटी टू डू द ओव्हरटाईम. आता काही वर्कर्स असतात ते सातत्यानं ओव्हरटाईम करत राहतात पण बाकीचे वर्कर्स म्हणू शकतात की आम्हाला पण संधी मिळायला हवी ओव्हरटाईम करण्याची. सततच अमुकच माणसांनी का ओव्हरटाईम करावं, तर आम्हाला पण संधी मिळायला पाहिजे, आम्हाला पण एक्स्ट्रा पैसे मिळायला हवे. सो वर्कर्स मध्ये एक प्रकारचं अनरेस्ट फिलिंग जे आहे ते तयार होऊ शकतं. इथे एक चित्र दाखवलेलं आहे, सॉरी आय रिच्ड माय ओव्हरटाईम लिमिट. म्हणजे इकडे तो ओव्हरटाईम करून 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 त्या सगळ्या ओव्हरटाईमला पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याचे पाय सुद्धा बघा मागच्या त्या स्विंग वरून सुटलेले आहेत आणि नाही इकडचा सुद्धा स्विंग त्याला पकडता येतो. सो मधल्यामध्ये या माणसाची परिस्थिती जी आहे ती बिकट होते. आता ओव्हरटाईम मुळे तुमचे एक्स्ट्रा लाईट कॉस्ट सुद्धा वाढते. जर नाईट टाइम मध्ये नाईट आवर्स मध्ये ओव्हरटाईम कामगार करत असतील तर त्यावेळची तुमची लाईटची कॉस्ट जी आहे ती सुद्धा वाढणार आहे. आता लाईट फक्त आपण इथे ऑफिसच्या बद्दलचं एक उदाहरण दिसतंय पण जर फॅक्टरी असेल तर फॅक्टरीमध्ये सगळेच चार्जेस तुमचे नाईट शिफ्टचे वाढणार आहे. देन ज्या वेळेला खाली आणखी एक चित्र आपल्याला दिसतंय, व्हेन आय साइन अप फॉर ओव्हरटाईम. एकदम हॅपी, मला खूप पैसे मिळणार आहे, त्याच्यामध्ये आनंदात तो कामगार असतो. पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला काम चालू होतं त्यावेळेला मात्र काय होतं की कंटाळा येतो, नको वाटतं, कशाला हे ओव्हरटाईम असं वाटतं. देन इट इन्क्रीजेस विअर अँड टिअर ऑफ प्लांट अँड मशिनरी. तुम्ही एक्सेस काम केल्याच्यामुळं त्या प्लांट मशिनरीची पण एक कपॅसिटी आहे, जशी माणसाची कपॅसिटी आहे तशी मशीनची पण कपॅसिटी आहे. तर त्या मशिनरीची सुद्धा झीज जी आहे, डिप्रिसिएशन जे आहे ते त्याचं वाढत जातं. देन मे डिक्रीज द प्रोडक्टिव्हिटी ड्युरिंग द नॉर्मल वर्किंग आवर. इट मे डिक्रीज द प्रोडक्टिव्हिटी ड्युरिंग द नॉर्मल वर्किंग आवर्स. की दिवसा तुम्ही रात्रभर काम केलंय आणि दिवसा झोपा काढल्या तर त्या ओव्हरटाईमचा बिझनेसला काहीही उपयोग नाही. किंवा दिवसभरामध्ये तुम्ही समजा दिवसाला 100 प्रॉडक्ट बनवण्याची तुमची क्षमता असेल आणि तुम्ही सतत ओव्हरटाईम करताय आणि त्यामुळे तुमची दिवसाला 100 प्रॉडक्ट वर्किंग टाइम मध्ये नॉर्मल वर्किंग आवर्स मध्ये 100 प्रॉडक्ट बनवण्याची क्षमता होती आणि त्याच्याऐवजी तुम्ही 95 बनवत असाल, 90 बनवत असाल तर याचा अर्थ तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची इफिशियन्सी सगळं कमी झालेलं आहे. देन आणखीन एक इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे इट मे रिझल्ट इन डिफेक्टिव्ह गुड्स. इट मे रिझल्ट इन डिफेक्टिव्ह गुड्स. जे प्रोडक्शन केलं जातं ते डिफेक्टिव्ह प्रोडक्शन असू शकतं. Then it is difficult to give up the overtime due to the habit of extra wages. एकदा माणसाला एक्स्ट्रा पैसे मिळायला लागले की त्याची सवय लागू शकते की नाही ठीक आहे आणखी थोडे पैसे मिळतील, आणखी थोडे पैसे मिळतील आणि मग ती ओव्हरटाईमची सवय लागून जाते आणि मग पुन्हा ते दुष्टचक्र तयार होतं. त्याच्यामुळे परत तुम्हाला काय होतं, तब्येतीचे आरोग्याचे त्रास सुरू होतात, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होणार, इफिशियन्सी कमी होणार, राईट. सो हे सगळे ओव्हरटाईमचे परिणाम आहेत. Then how to control the overtime? First, appoint competent officer to authorize the overtime. Overtime authorize करण्यासाठी कॉम्पिटंट ऑफिसरची नेमणूक करा की जो लक्ष देईल की खरंच ओव्हरटाईमची गरज आहे का, मग नॉर्मल वर्किंग आवर्स मध्ये हे काम का झालेलं नाहीये, नॉर्मल वर्किंग आवर्स मध्ये काम होत असताना पण व्यक्ती ओव्हरटाईम करते का, हे सगळं योग्य क्षमतेनं बघणारा ऑफिसर असला पाहिजे. देन प्रिपेअर द स्टेटमेंट शोईंग ओव्हरटाईम रिक्वायरमेंट डिपार्टमेंट वाईज. प्रत्येक डिपार्टमेंटला किती ओव्हरटाईमची गरज आहे हे बघून सुद्धा काय करू शकता तुम्ही
त्याचं स्टेटमेंट तयार करू शकता आणि त्या स्टेटमेंटनुसारच जर गरज असेल तरच ओव्हरटाईम काय करायचा, ऑथोराइज करायचा. देन फिक्स अप हायर लिमिट ऑफ ओव्हरटाईम. मॅक्झिमम किती ओव्हरटाईम करता येईल तुम्हाला ह्याचं सुद्धा एक लिमिट ठेवलं पाहिजे. 1 तास करता येईल, 2 तास करता येईल, फार फार तर तुम्ही 4 दिवस 1-1 तास ओव्हरटाईम करू शकता, आठवडाभर तुम्ही मॅक्झिमम ओव्हरटाईम करू शकता. असं दिवसांचं लिमिट तरी हवं किंवा तासांचं लिमिट तरी हवं. नेक्स्ट, डू नॉट अलाउ ओव्हरटाईम विदाउट सँक्शन. कोणालाही ओव्हरटाईम हा विदाउट सँक्शन करण्यासाठी परवानगी देता कामा नये. कम्पेअर आउटपुट इन नॉर्मल अवर्स अँड ओव्हरटाईम अवर्स. मगाशी जे सांगितलं की ओव्हरटाईम केल्यामुळे नॉर्मल अवर्स मधली इफिशियन्सी कमी होते, तर नॉर्मल अवर्स मध्ये आउटपुट किती निघालंय आणि ओव्हरटाईम अवर्स मध्ये आउटपुट किती निघालंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. नॉर्मल अवर्सचं आउटपुट कमी असेल आणि ओव्हरटाईम अवर्सचं आउटपुट जर जास्त असेल तर अशा वेळेला ती व्यक्ती नॉर्मल अवर्स मध्ये काम स्लो करते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच त्या डिपार्टमेंटला ओव्हरटाईम करण्याची गरज नाही असा त्याचा मिनिंग. देन सेंड द पिरियॉडिक रिपोर्ट टू द टॉप मॅनेजमेंट. जो ओव्हरटाईम करणारे व्यक्ती आहेत किंवा जो काही लेबर, सगळे लेबर असतील त्यांचा पिरियॉडिक रिपोर्ट टॉप मॅनेजमेंटला ओव्हरटाईमचा पाठवला पाहिजे, म्हणजे त्यांचं सुद्धा सँक्शन एक प्रकारे ह्याला मिळू शकेल. पुढचा भाग, हे सगळे मुद्दे झाले आपले ओव्हरटाईम बद्दलचे झाले. नेक्स्ट पार्ट इज अबाउट द लीव्ह सॅलरी. The Factories Act provides for annual leave with full pay for a certain number of days. Workers also entitled for medical leave, casual leave, special leave, etc. फॅक्टरी ऍक्ट जो आहे त्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये तुम्हाला वर्षाला किती रजा असणार आहेत विथ फुल पे, म्हणजे तिथं तुमचा पगार कापला जाणार नाही, याला फुल पे रजा असं म्हणतात. तर त्या किती आहेत, त्यानंतर इतर सुद्धा काही रजा असतात, ज्या वैद्यकीय रजा मेडिकल लिव्ह म्हणतो, कॅज्युअल लिव्ह किरकोळ रजा म्हणतात, स्पेशल लिव्ह म्हणतात किंवा ड्युटी लिव्ह असतात. तर या सगळ्या लिव्हची सॅलरी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. दिस लिव्स कॅन बी एनकॅश्ड इफ नॉट एक्झरसाइज्ड. काही लिव्स ज्या आहेत यातल्या त्या काय केल्या जातात, एनकॅश केल्या जातात. म्हणजे समजा आपल्याला 15 दिवसाची रजा आहे आणि 15 दिवसाची रजा अलाउड असताना फक्त 5 दिवसाची रजा घेतली, सो 10 दिवसाची रजा वापरली नाही, तर 10 दिवसाची रजा एनकॅश करता येते काही ठिकाणी, हा सगळीकडे नव्हे. However, in some cases it is not allowed. अटक, जरा फॅन कमी करा. Under direct cost method, leave salary आहे. Under the direct cost method, leave salary is added to the labor cost. आता मगाशी आपण बघितले मेथड्स बघितल्या की लेबरचे चार्जेस कसे त्याचं कॉस्टिंग केलं जातं. तर डायरेक्ट कॉस्ट मेथड मध्ये काय केलं जातं, लिव्ह सॅलरी सुद्धा काय केली जाते, लेबर कॉस्ट मध्ये इन्क्लूड केली जाते, डायरेक्ट लेबर मध्ये इन्क्लूड केले जाते. देन अंडर ओव्हरहेड्स मेथड लिव्ह सॅलरी इज ऍडेड टू ओव्हरहेड्स. जर ओव्हरहेड मेथड वापरली असेल तर तिथे लिव्ह सॅलरी जी आहे ती ओव्हरहेड्स मध्ये दाखवली जाते. या प्रेझेंटेशन मधला शेवटचा भाग जो आहे तो टाइम अँड मोशन स्टडी. टाइम अँड मोशन स्टडी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करण्यासाठी किती वेळ लागतो आणि तिथं तुमचा स्पीड काय आहे, तर याचं एक स्टँडर्ड कॅल्क्युलेशन करणं त्याला टाइम अँड मोशन स्टडी असं म्हणतात. टाइम स्टडी डिसाइड्स द टाइम स्पेंड ऑन ईच एलिमेंट ऑफ जॉब. जॉब जो तुमच्या हातात जॉब आहे, उदाहरणार्थ इथे बघा टीव्ही दाखवलेला आहे आणि टीव्हीची असेंब्ली केली आहे, तर टीव्हीची ती असेंब्ली करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, प्रत्येक स्टेजला त्यातल्या किती वेळ लागतो हे टाइम स्टडी मध्ये बघितलं जातं. देन टोटल टाइम फॉर ऑल द स्टेजेस फॉर अ जॉब इज कॉल्ड स्टँडर्ड टाइम. समजा या टीव्हीची असेंब्ली सगळी करण्यासाठी 30 मिनिटं लागत असतील सगळ्या स्टेजेसना मिळून, तर याचा स्टँडर्ड टाइम काय आहे, 30 मिनिट्स किंवा हाफ आवर असं म्हणू शकतो. Standard time is the time taken by an average worker to complete a job under normal working conditions. वर्किंग कंडिशन्स नॉर्मल आहे, फॅक्टरीमध्ये सगळं ओके चाललेलं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मशीन्स व्यवस्थित चालू आहे, सगळे कामगार व्यवस्थित काम करत आहे, अशा कंडिशन मध्ये जो सर्वसामान्य कामगार आहे त्या कामगाराला एखादा जॉब कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड टाइम. Then motion study. Motion study divides the work into basic operations of a job or a process.
It eliminates unnecessary operations. Motion study finds the most scientific and systematic method to perform a job. Both are complementary to each other. आता एक उदाहरण बघूया आपण. समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये 4 प्रोसेस आहेत. प्रोसेस ए, प्रोसेस बी, देन प्रोसेस सी आणि देन प्रोसेस डी. मी 4 वेगवेगळ्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. मटेरियल प्रोसेस ए मधून जातं प्रोसेस बी ला जातं. बी मध्ये त्याच्यावर वर्किंग होतं आणि मग ते येतं प्रोसेस सी ला आणि सी मधून पुन्हा ते कुठे जातं प्रोसेस डी ला. आता फॅक्टरीमध्ये तुमची जी काय रचना आहे ती या पद्धतीनं केलेली आहे. फॅक्टरीमध्ये या ठिकाणी ए प्रोसेसिंग अवेलेबल आहे, इथे बी हे प्रोसेसिंग अवेलेबल आहे, इथे सी अवेलेबल आहे आणि इकडे काय अवेलेबल आहे डी प्रोसेस अवेलेबल आहे. सो ए पासून बी पर्यंत मटेरियल जायला लागतं तुम्हाला 30 मिनिटं लागतात. प्रोडक्शन कंप्लीट होऊन पुढे जायला 30 मिनिटं लागतात. बी पासून सी कडे जायला पुढे 10 मिनिटं लागतात आणि सी पासून डी पर्यंत जायला पुढे 60 मिनिट्स लागतात. सो हा तुमचा जो कालावधी आहे, एकूण किती कालावधी झाला 70 मिनिटांचा हा कालावधी झाला. एक बॅच जी इथनं तयार व्हायला चालू होते ती पूर्ण होईपर्यंत एकूण तुम्हाला सॉरी नॉट 70 100 मिनिट्स तुम्हाला लागतात, राईट. मग हे 100 मिनिट्स कमी करता येतील का? ए आणि बी मध्ये काय प्रोसेसिंग आहे, मग हा ए इथे इथून जातोय त्याच्याऐवजी ए चं डिपार्टमेंट जर इथे ठेवलं तर हे अंतर कमी होईल आणि हे 20 मिनिटांमध्ये जर होत असेल तर 10 मिनिटाचा वेळ तुमचा वाचणार आहे आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही आणखी प्रोडक्शन करू शकणार आहे. बी आणि सी जे आहे ते बी इकडं सी इथं जवळ ठेवलं तर तुमच्याकडे जागा इकडे अजून पुढे नाहीये, पण तुम्ही सी च्या इथे जवळ डी ठेवू शकता का, की जेणेकरून हे सगळं जे काही तुमचे 100 मिनिट लागतात 100 मिनिटांच्या ऐवजी हे प्रोडक्शन 60 किंवा 70 मिनिटांमध्ये हे प्रोडक्शन होईल. या पद्धतीने तुम्ही रचना करू शकता का, तर ते जास्त योग्य होईल. एक साधं उदाहरण बघा. समजा आपल्याला याच्यामध्ये एखाद्या फॅक्टरीमध्ये कपडा बनवायचा आहे, गारमेंट्स आहेत, मशीन्स आहेत, तिथे शिलाई मशीन्स ठेवलेले आहेत आणि शिलाई मशीन्स मध्ये तुम्ही ते कपडे तिथे विशिष्ट प्रकारचे शिवता आहात. ओके, तर हे करत असताना आता पहिल्यांदा तुम्हाला काय लागतं, त्याच्यासाठी धागे लागतात, बरोबर. धागे लागणार आहेत, त्यानंतर आणखी काय लागणार आहेत, बटणं कधी लागणार आहेत, तुम्ही ते शर्ट शिवून झाल्याच्या नंतर बटणं मग नंतर लागणार आहेत. सो पहिल्यांदा काय लागणार आहे, तुमच्या मशीनच्या जवळ इथे धागे असले पाहिजेत. बटणं शिवणारी माणसं जर दुसरी आहेत, धागा कुणाला लागणार आहे, मशीनवाल्यालाच धागा लागणार आहे. तर त्या धाग्यांचं कपाट जे आहे त्या मशीनच्या मॅक्झिमम जवळ कसं ठेवता येईल, की जो शिवणारा माणूस आहे त्याला ते दोन्ही गोष्टी जवळ पडतील, त्याला उठावं लागणार नाही. हे शिवल्याच्या नंतर पुढे बटन शिवायला जाणार आहेत, बटनवाल्याला पुन्हा धागे लागणार आहेत. मग बटनवाल्यानं पुन्हा हे धागे घ्यायला इकडे यायला नको, त्याच्यासाठी वेगळं धाग्यांचं कपाट जर इथं देता आलं तर बटनवाला इथे त्या त्या रंगाचे बघून बटन्स इथे शिवू शकतो. त्याच्यानंतर इस्त्रीला जातील हे कपडे, आयर्निंग केलं जाईल आणि आयर्निंग करून मग पुढे काय जाईल, पॅकिंग डिपार्टमेंटला हे जाईल. याच्याऐवजी जर असं केलं, मध्येच इथं आयर्निंग डिपार्टमेंट आहे, मध्येच पॅकिंग डिपार्टमेंट आहे, असं जर असेल तर काय होणार आहे, सगळ्यांचा वेळ यामध्ये वाया जाणार आहे. सो एखादा जॉब परफॉर्म करण्यासाठी तुमचं इथल्या ज्या फेऱ्या आहेत त्या कमी व्हायला पाहिजेत, लोकांची एनर्जी जी आहे ती वाचली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची इफिशियन्सी आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती मात्र काय व्हायला पाहिजे, वाढली पाहिजे. सो इट ऑल इन्व्हॉल्व्स इन मोशन स्टडी. सो टाइम आणि मोशन स्टडी हे दोन्ही सुद्धा जे आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्हाला वेळ किती लागतो आणि त्याच्यातले अननेसेसरी ऑपरेशन्स तुम्ही काढून टाकायचे, जे ऑपरेशन्स गरजेचे आहेत ते ठेवा आणि ते ऑपरेशन्स अधिक स्मूथ कसे होतील ते ठेवा. सो इथे बघा फोर्ड मोटर्सचं जुना चित्र आपल्याला दिसतंय आणि इथं असेंब्ली लाईन आहे फोर्ड मोटर्सची. असेंब्ली लाईन वरती इकडे तुम्हाला वरतीच बऱ्याच गोष्टी दिसतात, बऱ्याच गोष्टी वरती लावलेल्या आहेत इकडे. तर त्या इथे ही माणसं जी आहेत ही फक्त काय करतात, ते असेंबल करण्याचं काम करतात. त्याच्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी इथून घेतल्या जातात आणि एक एक स्टेज काय करत जाते, त्या मोटर पुढे पुढे सरकत जातात. प्रत्येक
याच्यावरून एक एक पार्ट त्या मोटरला बसवला जातो आणि पुढे येऊन त्या मोटरचं प्रोडक्शन जे आहे ते कम्प्लीट होतं. Let us see the benefits of time and motion study. Optimum utilization of resources. तुमच्याकडे असलेल्या सगळे संसाधनं जे आहेत, ऑल रिसोर्सेस आर युटिलाइज्ड मॅक्झिमम लेवल. रिसोर्सेस तुमच्याकडे नुसते आहेत आणि ते पडून आहे तर त्याचा काय उपयोग नाही, तर त्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर व्हायला पाहिजे. तुमच्याकडच्या मशिनरीचा वापर व्हायला पाहिजे, तुमच्या वेळेचा वापर व्हायला पाहिजे, तुमच्याकडे त्याच्या लेबरचा वापर व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी तुमच्या वापरल्या जायला पाहिजे. लेबरला तुम्ही पैसे देणार आहात, ते पैसे सुद्धा सत्कारणी लागले पाहिजे. इट हेल्प्स इन डिसाइडिंग लेबर रिक्वायरमेंट्स, स्टँडर्ड लेबर कॉस्ट, फेअर वेजेस अँड इन्सेंटिव्ह वेजेस. टाइम मोशन स्टडीमुळे काय होतं, तुम्हाला लेबरच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या समजू शकतात. स्टँडर्ड लेबर कॉस्ट तुम्ही डिसाईड करू शकता. ज्यावेळेला आपण स्टँडर्ड कॉस्टिंग शिकतो किंवा स्टँडर्ड कॉस्टिंग करणार आहोत त्यावेळेला स्टँडर्ड लेबर कॉस्ट ठरवावी लागते. तर ही कॉस्ट ठरवण्यासाठी सुद्धा हा टाइम अँड मोशन स्टडी उपयोगी ठरतो. फेअर वेजेस म्हणजे वेजेसचा योग्य दर, वाजवी दर जो आहे तो वाजवी दर ठरवण्यासाठी तुम्हाला हा स्टडी उपयोगी पडतो. देन इन्सेंटिव्ह वेजेस, जे लोक या स्टँडर्ड टाइम पेक्षा सुद्धा फास्ट काम करतात, एकदम आउटस्टँडिंग वर्क ते करतात, त्यांचा स्पीड जास्त आहे, त्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, इफिशियन्सी जास्त आहे, देन अशा लोकांना तुम्ही इन्सेंटिव्ह देऊ शकता, त्यांना एक्स्ट्रा पैसे तुम्ही देऊ शकता. Then time and motion study helps in finding best method of operation. ऑपरेशनची बेस्ट मेथड कुठली आहे? ऑपरेशन म्हणजे काय, तुमचं जे प्रोडक्शन चालू आहे ते प्रोडक्शन, त्याची बेस्ट मेथड कुठली आहे हे ठरवण्यासाठी उपयोगी पडू शकतं. इट फॅसिलिटेट्स इम्प्रूव्हमेंट इन वर्क मेथड. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये निश्चितपणे सुधारणा त्यामध्ये होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा काय होतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. इट फॅसिलिटेट्स बजेट. तुम्ही स्टँडर्ड लेबर कॉस्ट किती आहे ती ठरवू शकता आणि त्याच्यावरून बजेटमध्ये तुम्हाला डिसाईड करता येते की तुम्हाला साधारण प्रोडक्शनसाठी किती खर्च येणार आहे लेबरचा. देन इट असिस्ट इन प्रॉपर प्लॅनिंग अँड कंट्रोल. प्लॅनिंग आणि कंट्रोल करण्यासाठी, पुढे तुम्हाला आणखी भविष्यामध्ये प्रोडक्शन करायचंच आहे, त्या प्रोडक्शनचं प्लॅनिंग करण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या टाइम मोशन स्टडीचा उपयोग होतो. So this presentation is over here.